कळमनुरी कर्मचारी संघटना, कर्मचारी सगळे बांधव, सरपंच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हिंगोली येथे मोठ्या संख्येनं आपल्याला सहभागी होण्यासंदर्भात या ठिकाणी आज बैठक झालेली. त्यामुळे सगळे एकमताने या ठिकाणी सर्व सहभागी होणार आहेत. या ठिकाणी कळमनुरी तालुका सरपंच संघटनेचे आदरणीय बोथी येथील मोहनरावजी बोथीकर साहेब या ठिकाणी आपल्याला संवाद साधणार आहेत. सर्व आदिवासी सरपंच महोदय यांना विनंती करण्यात येते की आपण 9 ऑगस्ट रोजी हिंगोली येथे जागतिक दिनानिमित्त आपण सर्व गावातील जास्तीत जास्त संख्येने हिंगोली येथे येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही माझी विनंती. तर या ठिकाणी आदरणीय बोथीकर साहेब जे सरपंच संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे की सर्व या ठिकाणी असणारे सरपंच मंडळी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि मोठ्या संख्येनं सहभागी होण्याबद्दल आवाहन केलेलं आहे. तसेच आदरणीय कळमनुरी आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय किशनरावजी तांबारे सर हे पण आपल्याला सर्वांना संवाद साधणार आहे. सर्वांना जय बिरसा. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्याला सर्व तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह हिंगोली येथे रविवारी सर्वांनी आपले एक दिवस सुट्टीचा दिवस आलेला आहे. त्या दिवशी कोणाच्या शाळा वगैरे कोणते ऑफिस नाही, तर सर्वांनी एक दिवस हिंगोलीला सर्व सहकुटुंब घेऊन उपस्थित राहून सर्व आदिवासी जागतिक दिनाची शोभा वाढवावी. आणि रॅली पण तिथं आहे सकाळी 9 वाजता. त्यामुळं मोटरसायकलीवाल्यांनी मोटरसायकल घेऊन रॅलीमध्ये सहभागी व्हावं. महिलाचा सुद्धा सहभाग असावा. तेव्हा सहकुटुंब आपण कळमनुरीवरून असो किंवा खेड्यापाड्यातून सर्वजण हिंगोली येथे 9 ऑगस्टला यायचं आहे बस, आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. या ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिक आमचे मार्गदर्शक डॉक्टर बेले सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच वकील साहेब या ठिकाणी खोकले साहेब पण आवर्जून उपस्थित आहेत. तर वकील साहेब, आपल्याला काय वाटते, कसं साजरा झाला पाहिजे जागतिक आदिवासी दिन? सर्व समाजाचा एकोपा दिसण्यासाठी व तसेच आदिवासीची अस्मिता टिकवण्यासाठी हा जागतिक आदिवासी दिन जोमानं साजरा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तालुक्यातील सर्व तळागाळातील सरपंच असो किंवा कामगारसुद्धा असो, त्यांनी एक दिवस समाजासाठी द्यायला काहीच हरकत नाही. आणि त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं हिंगोली येथे उपस्थित राहून जागतिक आदिवासी दिनाची शोभा वाढवावी एवढं आवाहन करतो. डॉक्टर साहेब, ग्रामीण भागातील जनतेला समजा की आता हे 9 ऑगस्टला सहभागी होण्यासंदर्भात आपल्याला वाटते काय तयारी केली पाहिजे, की युवकांनी काय पुढाकार घेतला पाहिजे? विश्व आदिवासी दिनानिमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा. आणि जे खेडेगावाकडले जे आपले ग्रामीण भागातील जे कर्मचारी आहेत किंवा सरपंच महोदय आहेत, यांनी गावकऱ्यांना सर्वांना सामूहिक एखादी गाडी करून द्यावी आणि ती गाडी पूर्णपणे आपण हिंगोली येथे आपल्या बिरसा जयंतीसाठी सर्वांनी रॅलीसाठी सहभागी व्हावे. नागरिक साहेब, की या माध्यमातून महिलांचा पुढाकार आणि ग्रामीण भागामध्ये 9 तारखेला सहभागी होण्यासंदर्भात आपल्याला काही सूचना द्यायच्या आहेत का आपल्याला? मला थोडक्यात एवढंच जागतिक दिनानिमित्त सूचना द्यायच्या आहेत की हा 9 ऑगस्ट हा वर्ल्डमध्ये सर्व जगभरामध्ये आदिवासी जागतिक दिन साजरा होतो. आम्ही हिंगोली जिल्ह्याचे असल्या कारणाने आमची सर्वत्र टीम अंतिम टप्प्यात आहे ह्या कार्यक्रमासाठी. आणि यावर्षीचा कार्यक्रम रविवारी येत असल्यामुळे एक भव्य दिव्य होणार आहे. त्यामध्ये डॉक्टर पाचपुते साहेबांची टीम, सर्व कर्मचारी टीम आणि सर्व स्तरातील आजी माजी पोलीस पाटील, ग्रामीण खेड्यातील सर्वांना मी नम्र विनंती करतो जिल्हा हिंगोलीच्या नियोजन समितीच्या वतीनं की आपल्या प्रत्येक खेड्यातून एक वाहन जबाबदारीनं आजी माजी सरपंच पोलीस पाटलांनी आणावं. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये सकाळी एक वही घेऊन काही कार्यकर्ते तरुण मंडळी फिरतील, 50 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत देतील आणि ते एक वाहन करून सकाळी तेथे आणतील. मित्र हो, शेवटच्या टप्प्यात म्हणण्यापेक्षा आपण एका वेगळ्या पद्धतीमध्ये एक जागतिक दिन साजरा करत आहोत. ती एक प्रत्येक आदिवासीची जबाबदारी आहे आणि खंबीरपणे आपल्याला एक मोठा फेस्टिवल हिंगोली येथे जागतिक दिन साजरा करायचा आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि त्या दिवशी कुठलाही शेतकरी कामाला जाणार नाही. प्रत्येक गावातून 1 आणा, 2 आणा, 3 आणा, तुमचं स्वागत राहील.
ही आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणण्यापेक्षा आपला एक मोठा फेस्टिवल आहे आणि हा फेस्टिवल दरवर्षी होणार आहे. त्यामुळं डॉक्टर पाचपुते साहेबांनी आवाहन केलंय त्यांच्या टीमनं सर्व हिंगोली जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांनी की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक गावातून 1 किंवा 2 आजी माजी पोलीस पाटील रनिंगच्या सरपंचांनी आणावं असं मी आवाहन करतो. आणि त्यामध्ये महिला कर्मचारी असतील, आजी माजी असतील, गावातील सर्व असतील, जेवढ्या महिला असतील त्यांना सुद्धा स्पेशल एक वाहन करून आणावं ही गावातल्या जबाबदाऱ्यांना कर्मचारी पोलीस पाटील आजी माजी सरपंचांना सांगतो. आणि एवढं सांगतो की आदिवासी जागतिक दिन महाराष्ट्रात जसा होतो त्यापेक्षा हिंगोलीमध्ये भव्य होईल याची मी शाश्वती सर्व हिंगोली जिल्हा कर्मचारी संघटनेच्या वतीने, डॉक्टर पाचपुते साहेबांच्या टीमच्या वतीनं व डॉक्टर टारके साहेबांच्या टीमच्या वतीनं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी म्हणून मी जाहीर करतो. किरोली सर, जर सरांनी सांगितलं की वर्गणी जर खरंच ग्रामीण पातळी थोडी पुढे झाली तर सगळ्यांना येता येईल का असं वाटतं तुम्हाला? 9 तारखेला म्हणजे जागतिक आदिवासी दिन आहे आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्याला हिंगोली या ठिकाणी एक भव्य अशी मिरवणूक आणि मोठ्या सभेचे त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या सभेसाठी माननीय जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर SP साहेब आणि ZPचे CO साहेब या सर्वांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांनी होकार दिलेला आहे आणि ते येणारच आहेत. परंतु त्या ठिकाणी एवढी आपण मान्यवर मंडळी आपण त्या ठिकाणी बोलवत आहोत आणि आपली जर संख्या त्या ठिकाणी अपुरी वाटली किंवा अपुरी दिसली तर ते आपल्या समाजासाठी अशोभनीय आहे. तेव्हा मला असं वाटते की सर्व कर्मचारी बांधवांनी, त्याच्यानंतर प्रत्येक गावाच्या सरपंच आणि प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांनी आपला हा कार्यक्रम हा आपलाच कार्यक्रम आहे आणि तो आपल्यालाच यशस्वी करायचा आहे असं ठरवून आपल्या गावातून कसे जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येतील आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होतील हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. आणि त्या दिवशी मात्र नक्कीच या ठिकाणी आपली संख्या भरपूर दिसली पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी करून दाखवायचं आहे. मित्र, आपली माणसं गरीब आहेत आणि त्यांना हिंगोली या ठिकाणी समजा खेड्यापाड्यातून यायला त्या ठिकाणी पैशाची जर काही अडचण असेल तर त्या ठिकाणी गावातली सरपंच मंडळी किंवा काही जास्त उत्पन्न असणाऱ्या मंडळींना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य त्यांनी द्यायचं आहे. आणि सर्वांना त्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला रविवार आहे त्या दिवशी आपण सर्वांनी त्या ठिकाणी हिंगोलीला यायचं आहे आणि आपला भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि असा एक आदर्श कार्यक्रम जागतिक आदिवासी दिन आहे आणि तो दिन आपल्याला सर्वांनी मिळून मिसळून या ठिकाणी साजरा करायचा आहे. या ठिकाणी मी थांबतो. जय वीर सर. जागतिक आदिवासी दिनाच्या विजय असो. जागतिक आदिवासी दिन क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो.